हॅलो. हा, हॅलो ताई. हा, आता येते का ऐकू? हो, येतंय येतंय. हा, हा, काही कुठून नाही. बोलताय ताई? मी माझं नगर सांगली मधून बोलते, अश्विनी संतोष जाधव. अच्छा अच्छा, हा हा. गेल्या वेळी पण तुम्हाला मी केंद्रीय दादांचा पगारवाढीसाठी अनुभव शेअर केला. हो 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 हो. परत दुसरा एक लहान बाळ घरी आलेलं स्वामींचे जे रुपयात असं ते एकदा केलता. मग म्हटलं आता ह्यावेळी पण करूया म्हटलं. हा हा हा. आज तुमचा म्हणजे केंद्रीय दादांची व्हिडिओ कॉलिंग वर होता ना, हो म्हणजे हो, युट्यूबवर असते. मुलाखत. हो हो हो. हा, मुलाखत होती. मग सकाळपासून काही मला ऐकायचं झालं नाही, मी आता ऐकले. हा 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 म्हणलं हा. बरं झालं, म्हणलं ऐकायला मिळालं. दिवसभरात सकाळपासून काल ठरवलेलं म्हणलं की आता आज ऐकायचं, पण म्हणलं सकाळपासून झालाच नाही, मग आता ऐकला. ऐकला का? त्यात मी अच्छा. मग त्यात मी ऐकलं ना दादांचं म्हणजे हे सांगितलं की हो हो. आपला लहान असू दे किंवा मोठा असू दे अनुभव, पण हा, तुम्ही शेअर करत जावा तुम्हाला. अगदी बरोबर. म्हणून म्हणलं आज शेअर करायचं. असे 3 अनुभव आहेत माझे. अच्छा, हा म्हणलं हा. करायचे छोटे छोटे. हो, केलंच पाहिजे ते, असं अगदी बरोबर आहे. म्हणजे स्वामी कसे असे माझे आईचे वडील आहेत ना, जसे हा, स्वामी बसतात ना, हा. तसे माझे आईचे वडील सेम तसेच बसतात. हो. सेम तसेच बसत होतात. म्हणजे वारलेत त्यांनी 10वीत असताना. अच्छा अच्छा, हा हा हा. पण सेम तसेच बसतात. हात टेकून आणि हात टेकूनच जेवणार. अरे हात बापरे. टेकून नेहमी कसेही बसू देत, पण हा. तसेच बसत होते त्यांनी कायमच. बापरे. हॅलो. तशीच कान पण ते तसेच सगळं व्यवस्थित तसंच द्या आहे स्वामींचं. अरे वा. मग मी म्हणते, म्हणलं स्वामी तुम्ही म्हटलं माझे स्वामी म्हणजे आई गुरु सगळंच आहात म्हणलं. आणि एक तर मला आजोबांचं जास्त प्रेम मिळालं नाही म्हणलं. हा. तुम्ही माझे आजोबाच आहात आणि आजोबा नाती सगळे लाड पुरवतात म्हणलं. हो. आणि तसंच स्वामी खरंच माझं ऐकतात. मी आता एका शब्दाला असं म्हणजे आता म्हणलं ना, आता हे नाही आहे स्वामी, काय करायचं? हा. लगेच ती गोष्ट मला मिळते. अरे वा. आणि त्यात उदाहरण म्हणजे कसं झालं, आता एखाद्या वेळेस पाणी चावीला जर मोठं नाही आलं, हा म्हणजे स्वामी असं म्हणजे पाणी बारीक आलंय म्हणजे कंटाळा आलाय म्हणजे कसं यायचं, हा. त्या दिवशी हमखास चावीला मोठं पाणी येणार आणि टाकी फुल भरणार. वा. आणि म्हणलं, खरंच म्हणलं आता नको म्हणलं, आज लई कंटाळा आलाय म्हणजे दिवसभर लई दमले. हा आता पाणी भरत कधी बसायचं म्हणलं, रात्री होते म्हणलं. हा. त्याची येतच नाही पाणी. बघा. आणि परत मग असंच एक दिवस झालं. हं. म्हटलं ते जास्त नवीन निघाल नाही का आता म्हणजे कामगार योजनेचं हो गवंडी हो कामाचं वगैरे असं मिळते हो ते. हो हो. मग असंच आम्ही बहुतेक पूर आला त्यावेळी आम्ही केलतं हा हा त्याची योजना. हा हा परत मग असं म्हणजे वस्तू ही पेटी वगैरे ती मिळाली. मग म्हणलं आता काय नको म्हणलं करायला, ऊस कशाला हा. नुसती पैसे खातात ही मध्यस्थी हे ते, कधी हेल्पेटा वेळ मिळत नाही काय नाही म्हणून मिस्टर माझे म्हणले राहू तिकडं. मग ते आता ती नवीन मिळाली की भांडी संसार सद मिळते त्यात. अरे. हा. बघा. मग मिस्टर म्हणले जाऊ तिकडे, म्हणले कुठं 1200 रुपये भरत बसायचं फॉर्म हे ते वगैरे, हा. हेलपाट घालायला लावत्यात, काम करत नाही काय नाहीत असं म्हणले. हा. आणि असंच म्हटली माझी मावस नणंद पण म्हणली सांगलीच की, अरे भर रे दादा फॉर्म, भर रे भांडी मिळतात तेवढीच होत्यात, फुकट सरकारतर्फे मिळते आपल्याला, कोण बरोबर. द्यायला लागलं एवढं, कशाला सोडतोस खरंय. असं म्हणली. म्हणलं जाऊ तिकडे म्हणलं कशाला म्हणलं. आणि असंच एक दिवस बुधवारचा फोन आला आम्हाला. हो. हा बुधवारी सकाळी आमची जी एजंट होती ना हा. आणि अहो दादा खरंच प्लीज भरा म्हणली फॉर्म, मी भरते तुम्ही फक्त टोकन घ्यायला या. आणि बापरे. टोकन घ्यायला सकाळी आम्ही इथून 7:30 वाजता गेलो. म्हणलं हा. आज तरी म्हणलं दर्शन म्हणजे हो. त्या दिवशी मला दिवसभरात गुरुवारी हा. 40-50 वेळा स्वामींचं दर्शन झालं. बापरे. नाव नाव असू दे, मूर्ती असू दे, फक्त श्री समर्थ असू दे, समर्थ असू दे, श्री स्वामी समर्थ मूर्ती. म्हणलं मी असलं नाही म्हणलं मिस्टरांना म्हणलं घरात, म्हणलं हा. अहो म्हणलं किती वेळा दर्शन झालं आज म्हणलं, काय त्याला मोजच म्हणजे मोजताच येत नाही म्हणलं एवढं दर्शन झालं म्हणलं अरे आज. वा. हा. मग हे मिस्टर म्हणले आज मंदिरात जायचं असते ना ग. म्हणलं होय म्हणलं, खरं कुठं मिळते म्हणलं वेळ आपल्याला. हा हा म्हणलं मी अजिबात म्हणलं केंद्रात जात नाही, मी मठात जात नाही. हा मी ज्यावेळी मी बाहेर पडेल ना घरातून, त्या हा. दिवशी मला हमखास 100% मला दर्शनी 2-3 वेळा तरी मिळतच. हो. आणि ते झालं. परत फॉर्म भरला. म्हणलं आता म्हणजे माझं मी घरगुतीच म्हणजे पिशव्या वगैरे असं शिवते. हा. त्याचा माझा असं घरात बसून काय करायचं म्हणलं आपलं, तेवढंच बरोबर. 3-3.500 रुपये येतात महिन्याला. बरोबर, केलंच पाहिजे. म्हणलं त्यातलं मग असं 1,500 रुपये राहिले होते माझ्याकडे.
हा हा. मिस्टरांचा पगार अजून झाला नव्हता. मग म्हटलं काय करायचं म्हटलं, आता ह्यातलं 1200 रुपये त्या मॅडम ना आधी काय झालं, हा. म्हणजे भांडी मिळणार होती ना आम्हाला ती. हो हो. मग भांडी मिळणार होती तर मग मिस्टर म्हटले आता आज मंगळवार सुट्टी आहे, आज हो फोन आला तर बरं झालं मॅडमचा, नाही तर परत उद्या आणि सुट्टी काढून गेली की कामावर ओरडतात हो म्हणले. हो हो. मग म्हणले अजून इथून म्हणजे माझ्या नंदीकडे चालली ती परगावी, आई आणि मिस्टर माझे. हा हा. आणि मग म्हणले अजून घरातून बाहेर हम्म. थोड्या रस्त्यात जात नाही तोपर्यंत त्या मॅडमचा फोन आला की हा. तुम्ही भांडी न्यायला संध्याकाळी या. अरे बघा किती किती छान. जणांनी फॉर्म भरले, लवकर मिळालं नाही त्यांना भांडी. हा. पण आम्हाला सगळे आश्चर्य करायले, तुम्हाला एवढ्या लवकर कसं काय मिळून. मिळाले. ती आणि म्हणजे सांगलीची. म्हणजे ते काय गव्हर्नमेंटची स्कीम आहे का ती अशी? हा हा, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, म्हणजे भरपूर दिवस झाले चालू आहे ती. अच्छा, मला मग वाटते 1200 रुपये आपण 2018. भरायचे का? हा, 1200 रुपये भरायचे. फॉर्म भरताना 600 रुपये भरायचे. परत अच्छा. मुलांना शिक्षणासाठी पहिली ते 5वी पर्यंत 2,500-2,500 रुपये मिळतात मुलांना. अरे बापरे, कोणत्या परत स्कीमचं नाव काय त्या? ते आता परत आणि आले बघा, आता मोबाईलला पण येते. हो का? याचं आहे गौंडी कामगार योजना, कामगार अच्छा कल्याण अच्छा. योजना ते आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग भांडे काय काय ते मिळाले तुम्हाला? भांडी आपले कुकर, कुकर, एक परात, 3 स्टीलची पातेली, त्याच्यावर 3 झाकण, परात, पिंप, 3-4 ताटे, 8 वाट्या, अशी भरपूर भांडी मिळाली. ताई म्हणजे 1200 रुपये काहीच नाही ना. होय, 7-8 काहीच हजाराचे नाही. भांडे मिळाले तुम्हाला ती. भरपूर भांडी मिळाली आणि भांडी तर छान आहेत आणि जाड सुद्धा आणि चांगली सुद्धा आहेत. अरे वा. हे काही सरकारने दिले की हलकी वगैरे असतील असं काही नाही. कुकर सुद्धा उचलता येत नाही, एवढा 5 लिटरचा कुकर आणि 2 डबे आहेत त्यात. बाप रे, किती छान. मग चांगलंच ती गव्हर्नमेंट. भांड्याचं झालं, हा भांडी मिळणार आहे असं झालं. हा. परत म्हणलं आता ह्यातलं, मग मी तुम्हाला म्हणलं ना पैसे पगारातलं 1,500 रुपये राहिलं होतं. हो हो मग हो. म्हणलं आता 1,500 रुपये राहिले, म्हटलं तर 1200 रुपये दिले की म्हणलं 300 रुपये राहणार. हा म्हणलं आता काय करायचं म्हणलं. हा. आणि परत इकडे तिकडे लागले की खर्चाला पैसे नको का आपल्याला, असं म्हणले मी. बरोबर, खरंय. तोपर्यंत त्या दिवशीच भांडी मिळणार होती ना, त्या हम्म. दिवशी सकाळी फोन आला भांड्यासाठी. त्या दिवशी 2 चमत्कार झाले. हा म्हणजे भांड्याचं सकाळी फोन असं म्हणले आणि तोपर्यंत भांडी फोन आला मॅडमचा हा. की तुम्हाला भांडी मिळणार आहे संध्याकाळी या. अरे मग वा. आता म्हणलं आता भांडी मिळणार म्हणल्यावर त्या मॅडमांना आम्ही म्हणलं होतं की आम्हाला इकडं पहिला भांडी द्या वस्तू, मग तुम्हाला आम्ही पैसे देतो. बरोबर. हा हा हा. मग तसं म्हणल्यावर म्हणलं आता ह्यांना दिल्यावर पैसे नाही राहिले. मग तोपर्यंत संध्याकाळी सासूबाई मिस्टर घरी आले हा हा आणि आम्ही आमच्या मावस सासूबाईच्या रानात कसं एकदम गव्हाच्या पोती गहू घेतो ना. हा हा हा. मग त्यात आम्हाला नंदेनपणा म्हणले की मला एक 50 किलो घ्या, म्हणून असं आम्ही गहू घेऊन ठेवलं होतं. मग ते आमचे पैसे देणार होते 1700 रुपये. अच्छा. हा. आणि तो पण सासूबाई सांगत गेली की अगं त्यांनी आणि पैसे दिलेत बघ गव्हाचे 1700 रुपये. हा. अरे वा. म्हणलं काय, म्हटलं हा चमत्कार चमत्कार, म्हणलं खरंच काय खरंच. म्हणलं. बघा. आणि त्यावेळी पण मला ती 11 गुरुवार केलं मी, त्यावेळी पण व्यवस्थित झालं. परत हा आपलं गेल्या वेळी हा. हे होतं की मार्च मध्ये काय होतं, काय? प्रकट दिनाच्या वेळी. अच्छा. हा हा हा, म्हणजे तेव्हाच पण असं संकल्प केले, सगळं हे झालं. पण हा. ह्यावेळेस मला गुरुपौर्णिमेला करताच आलं नाही. अरे हा म्हणजे करायचं म्हणलं 21 ह्याचं पारायण पुस्तकाचं हा. 21 दिवसाचं. पण त्यावेळी काही सुटकं वगैरे आली, असं झालं. मग बरोबर. परत म्हणलं ती राहू दे, आता 11 दिवसाचं तरी करावं. त्यावेळी पण हा. सुटकायचं झालं. म्हणलं आता राहू दे म्हणलं. काय हम्म. स्वामींना म्हणजे ह्यावेळची सेवा काही नाहीये, हा. आपल्याला बोलेल त्यावेळी साथ देतात ना, बस बरोबर. म्हणलं. हा. हीच आपल्याला साथ त्यांची पाहिजे म्हणलं, बस. खरंय खरंय खरंय. खूप छान ताई, मी शेअर करते हा. हा हा, थँक्यू ताई, धन्यवाद. आणि खूप तुमचं स्वामी खरंच समर्थ. तुम्ही एवढं सगळ्यांचं तुम्ही ऐका ना. ताई नाही, खरंच तुम्ही खरंच आई आहात ताई, मिस ताई. म्हणजे एवढं सगळ्यांचं ऐकून घेणं, ते शेअर करणं, एवढं कोण करतो आजकाल. साधं एक हो. गोष्ट ऐकून घ्यायचं म्हणजे की कोण ऐकून घेत नाही. कोणाला वेळ नसतो एवढा. खरंय खरंय. ते एवढं तुम्ही स्वामींनीच ऐकताय बुद्धी सगळ्यांचं. दिली. खरंच हा, स्वामींनीच बुद्धी दिली ते. बुद्धी दिली. आणि माझे बरोबर. मिस्टर पण तसं स्वामींच्या स्टेजवर कुठे आहेत. आणि आज सकाळीच म्हणले, हा. आम्ही गावी गेलतो, बाहेर गावी, एक जण असंच मला सांगत होते की स्वामींचं भरपूर जण सगळी लई करायला लागले. हा. तेच सांगितले मिस्टर त्या आमच्या नंदेच्या एका पाहुणीला हा. की होय खरंच चमत्कारच झाला आमच्या गेल्या वेळी. तर असं सांगितले त्यांना. खरं. भांडी मिळाली आम्हाला, अचानकच भांडी मिळाली. बघा पैसे ना. नव्हते त्या दिवशी, माझ्या बहिणीने अचानकच पैसे दिली, असं बघा ना. सगळं सांगितलं त्यांना. किती म्हणलं काय छान. येऊ दे म्हणलं तेव्हा.
खूप छान, खूप छान ताई. मी शेअर करते हां. थँक्यू ऐकलं फोन म्हणलं रिसिव्ह केल्याबद्दल लगेच. नाही, तुम्हाला नक्की अजून छान छान अनुभव येतील बघा ताई. हो, हो. हां, थँक्यू. श्री स्वामी धन्यवाद. समर्थ. हां, श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ.